एकदा भीम नावाची व्यक्ती हस्तनापुरात गेली. सर्वांना ज्ञात आहे. हस्तनापूरला पोचला. अगोदर हे भीम हस्तनापुरातच राहत होता, पण त्या आंधळ्याच्या कट्ट्याने शहाणपणा केला. ते नालायक होते, शिमग्याचा हुरेव मूर्ख होते ते, येडगळते 100 कट्टे. भरकी वस्तू पुसायच्या पण कामाचे नव्हते, इतके बदमाश होते ते, हलकट होते. वादिवाद झाला आणि इंद्रप्रस्थ देऊन टाकलं पांडवांनी. आता इंद्रप्रस्थ कुठे? मोबाईलवरच का? कळण बितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, चांगलं पाहत जा त्याच्यावर. कोणाला मोबाईल? आमचा कापूस खुरपू लागले. बायाला याल सकाळी उशीर झाला, पुन्हा आल्या होत्या आणि पुन्हा मग जेवण केले आणि 12:15 खुरपे हातात घेतले. विठाला विठाला. नाही असं काय झालं की म्हणायचं ब्रेक के बाद समजायची, त्याचा काय ताण घ्यायचा. टीव्हीवर येते आपल्या कीर्तनात आली समजायचं. विठाला विठाला. आले तिथे पांडव भीमाला. नालायक दुर्योधन होता. मानस सरोवरावर पाठिलं. भीमदादा, मानस सरोवरावरून सुवर्ण कमळाची फुलं घेऊन या. तसे पांडव हे सदाचारी लोक होते. दुसरी गोष्ट म्हणजे पांडव वारकरी होते मामा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, याचा अर्थ असा आहे, पांडव वनवासात पण देवाची आठवण करीत होते. म्हणजे ते भजन करणारे होते, भजन करणारे होते. आणि भजन करणारे निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. वाक्य नीट ऐका. निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. पांडव हे निष्ठावंत होते. भीमाच्या लक्षात आलं, तुला काहीतरी विधी असेल, कार्यक्रम असेल, याच्याकरता आणायला पाठवायचं असेल. पण हा जो दुर्योधन होता का, हे आरामखोर होता. एका गोष्टी नाही, दुर्योधनाच्या 28 गोष्टी तपासा. त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला गोड वाटणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विशुद्ध वागणारा, भारतीय संस्कृतीतल्या त्या काळातल्या द्वापार युगातल्या राजाचं कार्ट होतं हे हरामखोर होतं. 28 गोष्टीनं विशुद्ध होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, किती वाईट होता. शीतावून भाताची परीक्षा असती. एका शीतेकळे भात नाही घाटावे. शहाणी बाई भात हाटून पाहत नाही शिजला का नाही म्हणून. वरचा एक शीत दाबून पाहती. जर आरड कच्चा असेल तर पुन्हा वरून ताट झाकीती, जाळ कमी करीती, आराव ठुती. जमला खेळ. टिकल्यावाली हाटून पाहती. इथे नाहीत तशा. तसा 28 गोष्टीपैकी एक गोष्ट पहा. किती नालायक दुर्योधन. द्रौपदी ज्या वेळेला देवदर्शना करता जात असताना हा 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर होता आणि वरून पाहिलं. निशी माझे कवना शिरतली, सांगे गो द्रौपद बाळे, निशी माझे कवना शिरतली, निशी माझी कवना शिरतली, सांगे ओ द्रुपद बाळी. किती घाणेरडा शब्द आहे महाराज. पती 5 होते. कोणाला म्हणायला माहिती? मोठी भाऊजाई होती. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला इतके घाणेरडे शब्द वापरले. दुसरा मुद्दा ऐका, आता सांगतो. 28 पैकी एक सांगितला. भाऊजाईला असं बोलत होता,
होता कसा 28 पैकी एक दोष पा हिनं पाचीपतील न सांगता पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, मालकानं सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं. ते तिचा भाऊ होता मानलेला, त्याची ही मानलेली बहीण होती. त्यानं सांगितलं ताई ते दुसऱ्या वेळेस म्हणला की तू एकच म्हण, शेष पाताळीहून आला तो कवनाचे गेही गाला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. हवाच गेली. पुन्हा थुत्तर इचकिलच नाही, कारण हा इतका नालायक होता, त्याच्याकडे काम नव्हता. तरी एखाद्या स्त्रीला का हसावं. 2:28 मधली पुन्हा एक सांगतो, त्याच्या पुढचा नको गुरुजी, रिॲक्शन येत असते सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्या. पुन्हा तिसरा मुद्दा सांगतो, मला सांगा ज्याला काम नाही त्याला नपुसक म्हणतात, किलिंबी म्हणतात. आणि अशा नपुसकाने महाराज एखादी पवित्र स्त्री मांडीवर का घ्यावी. माने कशाला घ्यावी. या हरामखोर दुर्योधनानं तिला मांडीवर बसिलं. 28 पैकी हा एक तिसरा मुद्दा. किती घाणेरड आहे. लायकी आहे का याची. नाही नाही. म्हणून तर मालकाने एका गदेच तर फोडली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. एका खपक्यात फोडून टाकली ती गदा, त्याची मांडी एका खपक्यात. असा हा नालायक दुर्योधन. याने पाठवलं, गेले तिथं, उडी मारली सरोवरात, पाणी उडालं. दुर्योधनाला माहित होतं तिथं मारुतीराय अनुष्ठानाला बसलेत. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी तिथं बसलेला आहे. पाणी उडाल्याच्या नंतर मारुतीरायचं अंग भिजलं. ओरडले मारुतीराय, कोण आहे रे. भीमा राजपुत्र आहे, त्याला 9000 नागाचं बळ आहे. आणि एवढ्या नागाचं बळ असल्यावर ते वानरायला भेटय का. पण त्याला माहीतच नाही वानर किती अधिकारी आहे. माणसं बऱ्याच वेळेस वरच्यावरच जातील. आमची ते एका माणसाची टोपी इतकी कडक होती आणि एका माणसाला राहाचा नाद साधा होता. बँकेत कोटीन धोत्राला गाठी आणि त्याला जमीन होती 80 एकर. आणि ज्याची टोपी कडक त्याची बायको 17 भाईचा कापूस आहे. पण पाहुणे पुढे गेले की त्याला आधी रामराम घालीत होते. म्हणजे ते वरच्याहून जात होतं, कपड्याहून वर. माणसं बरेच असे फसतील बरं का. वरच्याव नाही गेलं पाहिजे. मसळ घेताना अंगापिंडाने घ्यायची नाही. कातळ पातळ कातड असलं पाहिजे, ती दुधाला बरी असते. आणि सरबट कातड्याची पेंडीचा दुश्मन. मका खाय, कडूळ खाय, कडवा खाय, पेंड खाय, ढेप खाय, दूध चिलमीत पण देईन. वरच्या देखावर काय नसते. बैल हा चल तू कसा घेत असते, चलण्यावर घेत असते बैल. खपके बैल आणले टेम्पूत आणि कापसाला धरल्याबरोबर फिरून पावलं टाकू लागले कापसाच्या मुंडक्यात. अरे म्हणलं यायला शुक्रवार दाखवा, यायला शुक्र. हे साळी कुठे येत म्हणलं. हो फिरवून मुंडके. हो उसात आऊत धरलं कव्हाच कणाला नाही, मधल्यात ठोक्यात पाय पडायचा त्याच्या. बेलफटी सोडूनच. तुम्हाला कोणाला बेलफाट्या कळत नाही तर तुम्ही उग काय हसू नका गडे. नका 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 नका. तुमचे चेहरेच सांगत आहेत खाती के गालन ना हाती के बालन. म्हणजे यायला वाटावं, यायला लय चावता आणता येत का नाही. तसं नाही, तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. मला येतं का नाही आता कीर्तन झाल्यावर पा. शेती चांगली करतो मामा मस्त लॉकडाऊन मध्ये, त्याच्यामुळे तर शिंदे बुवा ताण नाही आला. मारुतीरायला साधं समजिलं, वानर समजिलं भीमानं. वानर वानर. मारुतीराय म्हणले बाहेर होय ना, कळत नाही तुला. भीम म्हणलं तू कोण मला सांगणार वानर, तू कोण सांगणार मला. खाय पाला खाय. मारुतीराय म्हणले रगिले हो तू, रगिले. आणि काय कळणार आहे. या बा इथून पुढच्या लोकायला कळावं म्हणून अष्टादश संतांनी मारुतीरायचं वर्णन केलं. पैठणच्या मालकांनी लय गोड वर्णन केलं. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ,
हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ गुरुजी, सगळ्या वैष्णवात श्रेष्ठ. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकान मूर्तिमंत शंकर, देहूतले मालक. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कोणती भक्तीची वाट तुमच्याकडे मला दाखवा. सुरुवातीला शरण शरण जी हनुमंता, शरण आले तू. पण काय माहिती भीमाला हे महात्मा काय म्हणून धरून आणलं, आपटीलं. ह्या लोंबा झोंबी झाली, धक्का बुक्या अमक तमक, आपटून फापटून भीम मोकळा केला. अरे अंगाचे कातडे काढे मारुतीरायने त्याचे, तरी ऐकत नाही. 9000 नागाचं बळण, फुम 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 फुम. अहो दाब नावानी सरप असू द्या ना, त्याला असं करा. दाब नावानी असू द्या, त्याला असं काढीन केलं की लगेच इचू किती बारीक, त्याला असं उद्बत्तीने हे करा लगेच. हो ते अंग करायचं गठोडं असतं ना, म्हणून इचाला मागून मारते, सरपाला पुढून मारते आणि बचर बचर करणाऱ्याच्या थुतराव हाणते. काय झालं पद्धतशीर काढायला, कोणाला कुठं हाणाव. 9000 नागाचं बळ म्हणलं काय. शेवटी मारुतीरायने विचार केला, ताकदवान इकडे कोणाचं असं. नाव सांगत नव्हते, सांगितलं. आई वडिलाचं नाव सांगितलं. अरे म्हणे पन्नू राजाला आपत्ती होणार नव्हती, शाप होता. झाली कशी. दुर्वासाच्या प्रसादाची आम्ही, त्याच्यातला मी वायूच्या प्रसादातला आहे. वायूच्या प्रसादातला भीम होता. एक प्रसाद द्याला वायूचा. मारुतीरायाच्या लक्षात आलं आपला भाऊ आहे, भावानं भावाला मारू नये. आलिंगन दिलं. आलिंगन देत नव्हता भीम. भीमाच्या लक्षात आलं 2-4 घंटे यानं आपटू आपटू हाणलंय. आता जर आलिंगन दिलं तर आपल्या फासोळ्या तुराट्या मोड्यासारख्याच मोडील. याच्यात लय ताकद आहे. कडबा मोड्यावानी कडा 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 हाडं मोडून टाकली. भीमानं तटस्थ भूमिका घेतली. भीमाच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजली आणि भीम तटस्थ राहिला. मारुतीरायानं आलिंगन दिलं, पण 4 अंग अंगाला चिटकले. 4 अंग चिटकले, अष्टांग असते, 4च अंग चिटकले आणि 4 मोकळे राहिले. आलिंगन सुटल्याबरोबर संकल्प सोडा, माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं चिटकलंय तितकं वज्राचं होईल. आणि मग भीमाच्या लक्षात आलं, सगळं अंग मोगळं सोडलं असतं तर सगळं अंग वज्राचं झालं असतं. काय कोणाची मायवेली भीमाला मारण्यासाठी. दृष्टांत संपला. एका महान योग्याच्या, एका नामधारकाच्या, एका तप्याच्या, एका सिद्धाच्या. मारुतीराय सगळ्या यादीत आहेत. ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी साधक वारकरी, या सगळ्या गोष्टीत मारुतीराय नंबर 1 आहेत. आणि त्या मारुतीरायच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर अर्धांग. नियमानं टाइम संपला गुरुजी, पण एक पुरावा सांगतो. मला वाटते मागे एकदा आलतो मी, अशाच कार्यक्रमाला आलतो. त्यावेळेला दादा होते, पाष्टे दादा. तुमच्याकडेच कार्यक्रम होता का. हो, तुटला आयुष्याचा दोरा. यावेळेस हाचा कार्यक्रम असो. एक चक्रवेन नावाचा राजा होऊन गेला. ऐक जा भारतातल्या राजाचं चरित्र, बघा जा मोबाईलवर. या पवित्र देशाला एक राजा लाभला. तो राजा ज्या मातेनं 9 मास 9 दिन पोटात सांभाळला, त्या मातेचा कालचा जन्मदिवस. राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब. 12 जानेवारी. या पवित्र देशाला 5वा राजकारणी राजा दिला. 1 नंबरचा डॉन कृष्ण, 2 नंबरचा विदुर, मधले सोडून द्या. 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा या 5 लोकांसारखा आपण आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. मी पण तुम्ही पण. 5च डॉन जन्माला आले, फक्त 5. त्याच्यापैकी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काल पुनश्च एका विवेक संपन्न व्यक्तीचा जन्म. त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. त्यांचाही काल जन्मदिवस. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य. एकदा
रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद एका गावात गेले. चक्रवेंचं आलं लक्षात हे सांगायला. ना दे दारे धरता धरता गवत उपटायचा. त्याच्यामुळे मग लांबतन ते एका गावात गेले उबाळे बाबा. तर त्या गावामध्ये विवेकानंदांचे परमहंसांना मानणारा एक अत्यंत सात्विक व्यक्ती होता. परिस्थिती नाजूक. महाराज त्याच्याकडे जेवायला केलं. जेवले त्याच्याकडे 2 जण. पण पाऊस चालू असल्यामुळं झोपण्याची अवस्था त्याच्या घरी नव्हती. बघ त्याच्याच गावातल्या एका व्यक्तीला सांगितलं तुझ्याकडे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद आरामा करता येतील. ते म्हणला माझ्याकडे जागा भरपूर आहे रे, पण आमची कट्टी ओरडती. बारीक लेकरू होतं त्याच्याकडे मुलगी होती. इतकी ओरडायची रात्रंदिवस टहाटहाच करीत होती. काय असेल देव जाणे. पण चला म्हणले एवढे मोठे महात्मे आपल्या इथं कशाहून येतील. बायकोला सांगितलं लक्ष्मी आजच्या दिवसापुरतं वाड्याच्या पलीकडून गाईचा गोठा आहे, त्या गोठ्यात तुला तुझी बास टाकतो. तू पोरीला सांभाळ. अजून योग्य व्यक्ती तुझ्या सोबत असू दे. रात्रभर तुम्ही जागून काढा. टप्प्याटप्प्यानं रोजची रोज कोण जागायचं कोण झोपायचं असं त्याने ठरलेलं होतं. किती मोठ्या माणसाला काळ नेतो पहा. आले महाराज अंथरुण टाकले. पण काही वेळेला तो घरातला व्यक्ती पाठीमागे जात होता. विवेकानंदाने विचारलं का हो तुम्ही चलबिचल आहात थोडीशी. आमच्यापाशी बसता गप्पा करता पुन्हा पाठीमागे जाता. काय नाही म्हणे महाराज आता तुम्ही थकलेले आहात तुम्ही झोपा. नाही म्हणे आमच्या थकण्याचं तुम्हाला काय काळजी. आम्ही म्हणालोत का आम्ही थकलोत म्हणून. बोलत राहायचं म्हणजे बोलत राहा. बर पाणी देऊ का अमकं देऊ का तमकं करू का दूध करू का. काय नको काय नाही. त्याचं चित्त लागत नव्हतं. हळूच कोण आवाज याच्या कानावर यायचा आणि तिकडं जाऊन म्हणायचा बायकोल म्हणायचा जास्त रडायली की लांब घेऊन जायचा. बाहेर न्यावा तर पाऊस येत होता. त्यांना एक वाटायचं आपल्या मुलीच्या रडण्याच्या त्रासांनी स्वामी विवेकानंदांना आणि परमहंसांना त्रास होऊ नये. पण साधू असतात. परमहंसांनी जवळ बसिलं सांगितलं बाळा एक सांगतोस मनात काय दुःख येतं. कशा करता जातोस म्हणे तिकडं. काही नाही म्हणे महाराज आमच्या घरात एक मुलगी आहे ती झाल्यापासून रडते. तिला झोप हा विषयच नाही. सारखी आळीपाळीनं आम्ही माणसं जागत राहतो. एक न एक तिला घेत राहतो. ठीक आहे म्हणे. अरे तुमच्या वंशातली एक व्यक्ती आहे ती. आहा कटा ज्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशात ज्या वेळेला आपल्याकडून काम घेणारी माणसं जन्माला येत असतात का त्याला ऋणी पुत्र म्हणतात. एका माणसाकडे 40 एकर जमीन सप्त्याला का रुपया द्यायला नाही. का पैठणची वारी नाही देहूची वारी नाही आळंदीची नाही पंढरपूरची नाही कुठलीच वारी नाही. कहा बापाचे पित्र घातले नाही. बँकेत गेलं तर इंडिया बँकेचं मॅनेजर त्याला खुर्ची लोटीत होतं. इतकं त्याचं डिपॉझिट बँकेत इतके पैसे त्याची मावली. पण मुद्दाम दात घाशीत शेजाऱ्याच्या दारात जायचं. मग त्याला म्हणावत लागत होतं धुवा तोंडन घ्यायच्या. अशी कावळ्याच्या वंशाची अवलाद होती ती. म्हणजे कहा बी दुसऱ्याचेच खराब झालेले चांदे ढोरायचे चाटायचे आणि तिथून मग वाऱ्यावरून काव काव करीत जायचं. असा होता तो. मग कालांतराने दोन्ही मुलांचं लग्न झालं. मोठ्या मुलाच्या मंडळीला देव पावला. आपल्याकडे देव पावला म्हणजे गरोदरपणा असं जुनी भाषा आहे. देव पावला इंग्रजीत काय काहीच किती ते आपल्याला काय घेणे घरच्याचा इटन शेजाऱ्याचं बांगणीट. पण आपल्याकडे जुने म्हणायचे आमच्या सुनबाईला देव पावला. देव पावल्याच्या नंतर सोनोग्राफी करायला नेलं. डॉक्टरनं 2 जाग्यावर छिद्र सांगितले लेकराच्या आतून.
हे पोटातली पोटात बुजण्यासाठी 2.25 लाखाची औषधं आईनं खाल्ली, रुपया सप्त्याला पट्टी देत नव्हता. ऋणपुत्र सांगायलो, ऋणपुत्र. कालांतरानं जन्माला जसा आला तसा त्याचं डोसकं बैंगाना एवढंच होतं, नातवाचं बैंगाना एवढं डोसकं होतं. चवळीच्या शेंगावानी हातपाय होते. 2.5 महिने माय औरंगाबादला, पोरग नांदेडला. बाप गिरगावला पेढे वाटायला, मला बब्या झालाय, मला बब्या झालाय. माय तिकडं, पोरग इकडं. 2.5 महिन्याच्या नंतर रोज 1700-1800 रुपये रोज होता. बऱ्यापैकी मुंडकं आलून मोठं झालं, वराटेवानी झालं, का दात्यावरल्या दगडावानी झालं. मग बऱ्यापैकी मोठं होत 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 आनंदाचं मिटलं जरसं बरे. तरी हप्त्या दीड हप्त्याला 15-20 दिवसाला बारीक सारीक दवाखाना होता. कधी नाक गळायचं, कधी काही गळायचं, कधी काही असं सुरूच व्हायचं त्याचं. इकून तिकून ते दुखणं भागणं कमी झालं. एक जणाचं ट्रॅक्टर धक्का होतं, त्यानं उताराला लावून ठुलतं. हे पोरग नेमकंच चलतं झालं, ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर बसलं, स्टेअरिंग फिरली, उटी बाजूला गेली आणि पुढी टाकली, पुढं ईर होती. ट्रॅक्टर नवच होतं, बॅटरी खराब होती, सगळं बसलं. 7.25 लाख रुपये जाग्यावर घेतले. सप्त्याला रुपया देत नव्हता. रुपया देत नव्हता. मग काय तिथून पुढं कोणाच्या खिडक्यावर काचाव दगड हान, खिडक्या फोड, 2-4 हजाराची खिडकी भरून घे, काय घे, आमकं घे, तमकं घे. हो, 9 एकर जमीन विकावं लागली. रुपया देत नव्हता सप्त्याला. हे अशी ज्या वेळेला आपल्या घरात जन्माला येत असतात ना, मग काय होत असतं माहितीये का, चांगलं काम करायच्या अगोदर लोक आम्हाला पत्रिका दाखवतात, महाराज आमचं बघा बरं. मग आम्हाला तुम्हाला कसं नीट करायचं ते देवानं आम्हाला त्यासाठीच पाठवलेलं असतं. हे अमक्या अमक्या शांतीवर आलेलं आहे बरं का. मग हे असं असं करावं लागतं. आता आम्ही सांगल ती दिशा, ते पूर्व काळ असतोय. आम्ही सांगितलेलं त्याच्यात काही चूक करायचंच नसते. त्यातली त्यात हे गिऱ्हाईक आमचं लय ऐकत आहे. बापा बापा बापा, हे नवऱ्याचं ऐकायचं नाही, सासऱ्याचं ऐकायचं नाही. महाराजांना सांगावा पर्व काळ. संक्रांत आली, मी एका गावाला भागवत आलो होतो. आमचा शेजारी म्हणला लॉकडाऊन मध्ये धकलं बापा, आपण औंदाच्या संक्रांतीला आता साडी आणावं लागती. मी म्हणलं मग आणा ना. ती 22,000ची पैठणी आणायची म्हणायली, ती का साधन याच ती काय. अरम्यान अन्न पाईपलाईन केली, सगळं झालंय, आमकय तमकय, सोयाबीन गेलं, फुलत 7200 इकलं नाही. आणि आता 5.25 नाही इकायला, काय इकू. कापूस म्हणले 12 आणि 13,000 होईन, 51,000 टन घेतला इकत डबल. आता कशाचा वाढवतो आणि कशाची साडी घेऊ म्हणला तिला. तुम्ही देता का. आणि मी म्हणलं मग मला नाही का बायको. तुझ्या बायकोला 22,000ची पैठणी, मग रोजची रोज ढवळे शिपी धोत्र धोती, तिला मला किमान 23,000ची नाही आणा वाटायची का. ते म्हणला बाळू महाराज मित्रच होता. मग म्हणला जाऊ दिगडे काही म्हण, पण साडी कशी वागवायची याचं काम करी एकदा. म्हणलं ताण घेऊन ते आल्यात पाय पुंजाण्यात टोपलं घेऊन, पुंजाण्यात टोपलं घेऊन येऊत लागली मंजुळा. म्हणलं तुम्ही आमच्या घरात व्हा. मागच्या घरात बसले तर गावाकडे राहत होतो. माय महाराज येत का काय. हो ना वहिनी मीचे. बाईन आज नाही कुठे गेले. नाही. आणि बरंच घरी करमत पा मो हीच काही हिला साडीचा मेळ नाही. आपलं आपलंच बघावं ना. बाईन बरंच करमत तुम्हाला, घरचं खावट होतं का. अरे बापरे, इथं खातं घातली तिने. नाही खावटत, पण लोटीत होत तसं दुकान करावानी. काय करावं त्याला, नाही इलाज म्हणलं. बर बर पुंजाना टाकून आली. म्यानदार वहिनी धुवा ना हात पाय. नाही ते आताच मंठ्याला गेलेत. आणि मला साडी आणायची, परत सोयाबीन टाकलंय. सोडा म्हणलं फोका केवढ्या बी, ही का नाही म्हणली फोका. भाषा लयच असते तू, लय आगाव भाषा. नुकतीला नुकताड, चपात्याला कातडे, आगाव माणसं झाली.
शिऱ्या भाताला लाल्या वगळ्या. म्हणलं प्याच्या नाही हो, ते गेलेत आता येते ना, आता सोमवार सोडायचा स्वयंपाक करते. आणि म्हणलं वहिनी कशाला गेले? मला पैठणी आणायलेत ना. म्हणलं कशाला? बया कशाला म्हणतात. आणि संक्रांत आली ना. आणि म्हणलं यावर्षी सक्रात जुन्या वे ना. बाईन कोण म्हणलं? आणि म्हणलं हे काय पंचांग सांगायले ना. तिला काय कळत आहे? मी पहिलीचं पुस्तक दाखिलं तिला. ती कोणती शिकलेली होती? तिला का डोकं का काय सगळं अशीच आपली. बाई नव्या सक्रात नाही हो. 12 महिने साडी खराब होत असते. महाराज फोन करा बरं त्याला. आता आमचा फोन हिचकायचा नाहीत ना. पुन्हा रिंगर फाटकं नाही काय नाही. शेजाऱ्याला आवाज येत नाही. माऊली काय नाही. मी म्हणलं अरे जिजा तू कुठे? म्हणलं म्हणत्याच दुकान. वापस ही नाही नाही आमदा नाही साडी नाही. बरोबर बरोबर बरं. ते मागच्या घरात होतं बसलेलं. मी म्हणलं एखाद्या वेळेस तिथूनच म्हणतं का नाही आलो. पण ते हुशार मी शिकलेलं होतं ना ते. या ते काय असं आयऱ्या गायऱ्यानं थोडं शिकलेलं होतं. या 3796 गावचं पाणी पिलं मॅन. 3796 इतक्या गावचं पाणी म्हणलं. हो तालुक्यातलं पिणार इतके चरबट येत. 228 आंध्र कर्नाटक. ते नाही सरलं तू गोव्याला गेलो 5 दिवस. गेली घरी. ते म्हणला सोमवार सुटला गडी. म्हणला मोहा नाही तर आज काय सोमवार सोडा वाटत नव्हता. पाय घ्या पड. नोट काढू लागलं 10 रुपये. मी राहू दे तुला आज नको मला. राहू दे. मी खऱ्या संक्रांतीच्या दिवशी साडी घेऊन आलो. भागवत लवकर सुटलं. पपेश माईल साडी आणली. पपेश माय म्हणजे आमची मंडळी. ते पुन्हा म्हणतान पपेश माय कोणाला म्हणलं. मग साडी आणली तर तिनं ते असं कसनूचं तोंड केलं. कसनूचं तोंड केलं. तर मी आणलं झालं का? कव्हा आणत नाही तर औंदा आणली. मी म्हणलं औंदा आणली तर मोठेपणी ना कशाला आणली? मी म्हणलो संक्रांती उद्या. कुठं नव्यावर हे? आणि म्हणलो तुला कोण म्हणलं? अख्ख्या गावात नाही शेजारच्या 5-6 गावात झालंय. ही का गपचिक बसली काय? हे ना 5-6 गावात टेंभा लावला. औंदा नव्यावर साखरात नाही. अख्ख्या बायानं जुन्यावरच वाण दिलं. आम्ही सांगितलं ते पर्व काळ. फक्त आम्हाला सांगत नाही. लय शांत्या केल्या मी 4 वर्ष 27 वर्षापूर्वी. लय शांत्या लय शांत्या. महिमे एक केली नाही. तरी मला एक जणांनी मही करायलाच लावली. म्हणला महाराज तुम्हाला ते कावळ्याचा संसार दिसला होता ना. मी म्हणतो हो राव. मग आमच्या कशा शांत्या केल्या तुमची काऊन नाही? मी म्हणलं आपली आहे ना परवाच्या दिवशी. त्याची तर शांती केल्या. उभी दांडी लावली होती. उभी कळप्याची दांडी जेवारीनं झाकायची. लई पोती लागली जेवारी झाकायला. ती दांडी झाकायला. आणि आमची इथली शांती करताना मी आडवी दांडी टाकली. ते म्हणले आमची इथं उभी तुमची इथं आडवी. म्हणलं तुमच्या इथं असा कावळा गेलता. आमच्या इथं आडवा गेलता. आमच्या मनात ते सगळं. आमच्या हातात ते काय करायचं ते आमच्या असो. ऋणपुत्र तशी ती मुलगी या संसारातलं ऋण फेडण्यासाठी आलती. एकेकाळी एखादा कोणी पितराचा अवमान केला असेल म्हणून पितराचा अवमान देवाच्यानं शांत होत नाही ना संताच्यानं शांत होत नाही. त्यांना पितर तृप्त करावं लागत असतात. म्हणून त्यांचा शाप घेता कामा नये. परमहंसांनी सांगितलं विवेकानंद जी पूर्वज आहेत यांचं ऋण फेडण्यासाठी आलेत. आणा म्हणले मुलीला. नाही म्हणले झोपा तुम्ही झोपा. मुलगी आणली विवेकानंदांच्या हातात दिली.
खत 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 हसू लागली. झाली तेव्हापासून हसली नव्हती आणि घरातल्या कोणाला हसिलं नव्हतं. ती हसली नव्हती आणि घरातल्या कोणालाच हसिलं नव्हतं. खतखत विवेकानंदाच्या हातावर आल्यावर हसली, परमहंसाच्या हातात दिली, झोपली. आता काळजी करू नका म्हणली. झाली तेव्हापासून झोपलीच नव्हती. घरातल्याची झोप उडली होती. सारखी ओरडत होती. भूक लागली की जेवायची, ओरडतच राहायची, सारखी ओरडतच राहायची. काय काय इतिहास असल्या महात्म्यांचा. त्या परमहंसांना, त्या विवेकानंदांना जावं लागलं. येऊन या काळ बैसला शिवसा. चक्रवेन नावाचा राजा 2 मिनिटात सांगतो, वेगात नाही तर एक्सप्रेस घेतो, वेळ झाला आपल्याला. चक्रवेन नावाचा राजा हा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला राजा होता. रामायणात शोधायचा नाही, आताच सांगायलो. माणसं नंतर इचकिते, बाळ्या कशातलं सांगतो, तुरीच्या पाट्यातलं. वाची जा ना, वाची जा, वाची जा. महाराज वाचण्याकरता लय शास्त्र आहेत आपल्याकडे. 10-5 ट्रक भरून मोडतील इतके पुराण, इतके शास्त्र, इतके वेद आहे. वाची जा, उपन्यास वगैरे 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 वाचत जा. वाचायचा छंद होता वैकुंठवासी माधव महाराज मगरांना. वाचायचा छंद होता वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांना. हे लोक वाचत राहिले, वाचत राहिले. एकही उत्तर अनुत्तरित ठुलं नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगरांना भले भले माणसं चिठ्ठ्या पाठवायचे, नाव घेत नाही त्यांचे. भले भली माणसं गुरुजी चिठ्ठ्या पाठवायचे. तर वैकुंठवासी माधव महाराज मगरांना ज्या वेळेला प्रश्न पाठवायचे चिठ्ठीवर, त्यावेळेला त्या प्रश्नाच्या खाली पूर्ण कागद रिकामा असायचा, पण उत्तर पाठीमागे लिहायचे. शेवटच्या टप्प्यात एक फार मोठा साधू होता महाराष्ट्रामध्ये, वारकरी संप्रदायातला फार मोठा साधू, नाव घेत नाही. आणि त्या साधूनं शेवटचा प्रश्न पाठिला की मी पाठवलेल्या प्रश्नाचे आत्तापर्यंतचे उत्तर 1000% खरे येतं, पण मी प्रश्न पाठिल्याच्या नंतर प्रश्नाच्या खाली जागा असताना तिथं उत्तर न लिहिता पाठीमागं का लिहिता, त्याचं उत्तर लिहिलं. संतांच्या मागं चालावा, साधूच्या मागं चालावा. ते उत्तर वाचिलं गुरुजी आणि 19व्या दिवशी पुढच्या व्यक्तीनं प्राण सोडला. काय महात्मा असतील ते. त्या व्यक्तीचं नाव वैकुंठवासी माधव महाराज मगर. हो, अशा आदर्श संपन्न लोकांचे इतिहास वाचा. त्यांनी गाथा नवनीत केले, वाचा बघा, लक्षात येईल तुमच्या काय इतिहास आहे. चार्टेड हिशोबनीसला चार्टेड अकाउंटंट म्हणतात ना वाटते. चार्टेड सीए म्हणजे चार्टेड अकाउंटंट. आपल्या भाषेत त्याला कंक म्हणतात, पुराणाच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. कंक कंक ही भाषा कळाली पाहिजे. मराठीत ज्याचं MA झालं त्याला विचारलं कंक कशाला म्हणतात, कानू बापा तुम्ही बसायची जागा हाणायला पाहिजे. तो मराठीत MA केलंस, तुला MA कोणी दिलं त्याला नदीत नेऊन ठोकायला पाहिजे, चांगला घोळायला पाहिजे. कोंबडीनं अंडे घोळल्यावानी असा घोळायला पाहिजे की अंगाला कातळत नाही ठोचं त्याच्या. MA केलं, मराठी भाषेचं ओरिजिनल नाव सांगता येत नाही, कंक शब्दाचा अर्थ सांगता येत नाही. किती टोकाची गोष्ट आहे ही. शोकांतिका आपल्याकडे काय येत माहितीये का, टेबला खालून पैसे दिले की पदव्या नालायकाला पण भेटतात. नालायकाला पदव्या, सज्जनाला मिळत नाही पदवी. ज्यानं आयुष्य घातले त्याला पदवी भेटत नाही. तुम्हाला हल्लीच्या आपल्याकडे पद माहिती आहेत का तुम्हाला? ज्याला धोतर नेसता येत नाही त्याला ते पद दिले. किती शोकांतिका आहे मला सांगा. परवाला मागच्या 6 वर्षापूर्वी एक पुरस्कार भेटला आमच्याकडे, आमच्या पाहुण्याला. आदर्श रिकामी जागा पुरस्कार. आदर्श रिकामी जागा पुरस्कार पाहुण्याला राज्यपालातर्फे भेटला आणि त्याच्यावर 1.5 महिन्याला त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं. राज्यपालाला चेहरा पाहिल्यावर कसं काय कळालं नसेल की याला हे पुरस्कार देऊनी म्हणून. याचा पाठपुरावा करणाऱ्याला तर कळायला पाहिजे होतं आणि याला हा पुरस्कार नव्हता द्यायला पाहिजे. बाकीचे नव्हते का चांगले लोक? भेटणार नाही त्यांना, चांगल्याला भेटणार नाही. हो, गौरवासाठी स्वामी सेवेची कसोटी. गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या योग्यतेच्या कसोटीत उतरलं पाहिजे माणसाला. ती लायकी असली पाहिजे, तो अधिकार असला पाहिजे, तो सन्मान माणसाला उंच नेत असतो, तो सन्मान मळमळ होऊ देत नसतो. एका बाईच्या अख्ख्या गावातल्या बायका पाया पडायला जाऊ लागल्या. म्हणलं बाई काऊन चालल्या? म्हणलं संक्रांतीच्या दिवशी पातीच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढत आहे. म्हणलं चला आपण पाया पडू, आपल्या बायकोला वाढन. वेळेला भाकरी देती, खातो तो 75% बाहेरच.
पण 25% आपल्याला वेळेला देते, आपण तिला आयुष्य वाढावं. मी पाया पडायला गेलो होतो. हे कोण आहे? गिरगावकर. भागवत तूच सांगतो का? अरे तूच. मी म्हणलो हो बाई. बर बर. हे बाया पाया पडतात, तू काऊन पडायला? मी म्हणलं त्याच्या मालकाला, आमच्या मंडळीला. बर बर, पड 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 पाया पड, तुझ्या मंडळीला 10 वर्ष आयुष्य वाढेल, मा आशीर्वाद आहे तुला. पण मी म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का? हो. मग मालक 35 वर्ष झालं मेल्याला बोलत नाही. मी म्हणलं हिला उचलून पैठणच्या तळ्यात टाका. ही 35 वर्षापासून नवऱ्याला बोलत नाही, हिच्या पाया पडल्यावर तुम्हाला आयुष्य वाढतं. तुमच्या गोळ्या संपल्यात का? स्क्रू ढिले झाले तुमचे. त्यांना नालायक बाईच्या पाया पडायला. लायक संपन्न व्यक्तीच्या पाया पडायचं, कोणाच्या पायावर डोकं वाकवायचं नाही. असो. हा चक्रवेन नावाचा राजा त्या काळातला राजा होता. त्याला जयपत्र मागण्यासाठी रावण गेला. रावणाला तसेच पाय घेऊन वर यावं लागलं, नाही दिलं जयपत्र. सैन्य होते 127 सैन्य चक्रवेन राजाचं. हाजराजाच्या काळातला राजा. चक्रवेन राजाकडे सैन्य होते 127, रावणाकडे लाखो हत्ती होते. याच्यातले 25% हत्ती सोडले तर चक्रवेन राजाच्या राज्यातलं भिताड पण शिल्लक राहणार नव्हतं. माणूस तर सोडून द्या, ठेसा होणार होता सगळा ठेसा. इतका रावण मोठा. पण रावणाला जयपत्र दिलं नाही. चला देत नाही म्हणला. कशा करता भेलाय? ते आता वेळ संपला म्हणून सांगत नाही. पुढे सरका. रावण घरी गेला. त्याच्यावर 4-2 वर्षाला चक्रवेन पुन्हा जयपत्र मागायला गेला. रावण म्हणला बेट्याला भिवून मी घरी आलो, याचा अर्थ असा नाही की मी शक्ती नाही माझ्याकडे. पण त्या दिवशी रावणाकडे श्राद्ध होतं. रावणाच्या आजीचं श्राद्ध. असं एका चांगल्या माणसाचं वाक्य मी 6 लोकांचं ऐकून सांगतो. त्याच्यानंतर 7व्या कोण्याही माणसाचं मी ऐकून सांगितलेलं नाही आणि सांगणार बी नाही. शिंदे एक तर वाचून सांगेल, अन्यथा मागच्या 6 लोकांचं सांगेल, बाकी नाही कोणाचं सांगत. उद्या जर एखाद्याचं सांगितलं जर कोणी म्हणले कशात लिहिलेले, धोतर पिवळं होऊन कुडची खराब व्हायची. त्याच्यामुळे नको. आपण आपलं वाचून सांगायचं, भीती नाही. याबा ज्याच्या खिशात पैसे आहेत का त्यानं गुळाच्या साथीला जावं. गुळ विकणाऱ्याला कळत आहे बरं का, खायला आलंय का घ्यायला आलंय. तर काही माणसाला उगाच नाद असतो. काय किलो आहे असं होतं नव्हतं मामा? गुळाची साथ स्वतंत्र असायची महाराज, आणि त्यानं फोड्याला एक ढेकुळ असायचं. बरं खाऊन पाहतो उलिसानं पार 50 ग्रामचा गोळा. काय किलो आहे ते म्हणला, खाईन घरी जाय. लक्षात येतं पुढच्याच्या. त्याच्यामुळे नको. आपल्या जो जेवढे पैसे तेवढा बाजार करा. उधारी नको, खातं नको, काहीच नको. पुन्हा ते गेलं की लगेच म्हण या बाई इथं बाळूचं नाव आहे. ते तिथं तर लय टक्कर हाण लागला. इतकं सोयाबीन झालं, इतकं कापूस झालं, इथं का गुळाची उधारी देईन. त्याच्यामुळे नको. आपलं कामाशी काम पाहिजे. श्राद्ध होतं आजीचं श्राद्ध. 3 दिवसाचा विधी होता. रावणानं अलंकार काढून ठेवलेले होते. अंगठ्या होत्या, त्या दर्भाच्या होत्या. दर्भ नावाचं मूळ नावाचं गवत असते, त्याच्या अंगठ्या घालते. आपसव्य जाणं होतं. इकून सव्यापसव्ये यज्ञोपवितो यस सर्वां पुनितो दर्भा पुनितो भयशास्त्रा लुप्तं पिंडोदकवयति गयावरजनो धर्मा निरपेक्ष सर्वस्थितां आपां पतिंदिरभयो दशग्रीवा सर्वस्थितायां पिंडलुप्ता तिजायते वैशान्नर सर्वस्थिता भयति जायते लुप्त सर्वस्थितायां गुडा शर्करा खाद्य सर्वस्थितेषु. असे नाना प्रकारचे मंत्रोच्चार वगैरे चालू होते त्याला. असा तो विद्वान माणूस होता. सेवकानं सांगितलं राजा महाराज आपल्याकडे चक्रवेन नावाचा राजा जयपत्र मागायला 3 दिवसाकरता थांब म्हणले. पूजा संपल्यावर देतो. 3 दिवसाचा विधी आटपल्याच्या नंतर चक्रवेन राजानं सांगितलं आता परत जाणं सोबत नाही. रावट्या दिल्या समुद्राच्या वाळवंटात. बारीक बारीक वाळू जमा केली. धोरणामध्ये चीक आणला, त्या वाळूत टाकला आणि समुद्राच्या वाळवंटात वाळूची दुसरी लंका तयार केली. एवढी एवढी लंका तयार केली. आपण गायवाडा करतो का, अशी लंका तयार केली. पण हुबेहूब लंकेसारखी लंका. कशी तयार केली? सोप्या भाषेत सांगतो शिकलेल्या लोकांना. आपल्या घराचा नकाशा जसा ते फोटो काय म्हणतात त्याला, आर्किटेक्ट, इंजिनियर आर्किटेक्ट जशाला तसा नकाशा देते ना. घराचं चित्र, ते बाहेरचं कसं डिझाईन वगैरे सगळं, झाडं कोणती लावायची, काय 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 असेल ते लावा की न लावा, पण ते चित्रात देते सगळं. तशी जशाला तशी लंकेची प्रतिकृती, लहानशी वाळूची लंका वडाच्या पानाचा चिक टाकून तयार केली. आणि रावणाची पूजा आटपत आली पहिल्या दिवसाची. 3 दिवसाचा विधी होता. पहिल्या दिवसाची पूजा आटपल्याबरोबर उत्तरेकडच्या बाजूला, पूर्वेकडच्या बाजूला भिंतीला बोट लावलं. कुठं? लंकेतल्या भिंतीला बोट लावलं तर ओरिजिनल लंकेची उबाळे बाबा भिंत पडली. 3 किलोमीटर होती. 168 किलोमीटर लांबीची भिंत होती. एकीकडचं भिताड, एकीकडचं
प्रधानाचं घर 2.25 किलोमीटरचं होतं, एकटं प्रधानाचं घर एकट्याचं 2.25 किलोमीटरच्या याच्या व्यासातलं होतं. तर 100 काहीतरी का 200 काहीतरी, मला आता ते मेमरी कार्डात येईन जर लक्षात. ते टाइम झाल्यावर याच्यावर बी लोड येतो ना. हो, भाकरीचं टोपलं बांधावर पाहिलं की बैल उरपाटून घेते. बैलानं असं केलं की गडी कासरा फेकीतूच. मग आता 12:30 वाजल्याच्या नंतर यायनं कसनुसं केलं, त्यानं बी मी बी मग डोकं आहे का नाही. आता त्याला वाटत कवा सोडित हे मया आधी उभं राहतेत ना. काही लिमिट असते ना प्रत्येकानं आपोआपल्या. बैल किती मागायचे असा, आपला बांधाला की आऊत आखडा. हावसाच्या नादात घातलं पलीकड, मोरड्यान पलीकडच्या केळी त्यानं सुरू केलं. मग लाभ बरकत आहे का नाही आपोआपल्या हिशोबात. असं रावण म्हणला कस काय पडलं रे, काय सांगता येत नाही. पूजेत होता, प्रधानाच्या घराला टाचका मारला, अख्खं घर पडलं. मग मात्र रावणाचा कष्टा सुटला. अरे बापरे, म्हणजे घर कस काय पडलं. गुप्तचरांना सांगितलं, जयपत्र मागायला आलं त्यानं पाहिलं. त्यानं प्रस्थाचं घर, आपली इकडचा पूर्वेकडचा भाग. हो म्हणे, त्यानं जशाला तशी लंका तिथं तयार केली. त्यानं ज्या वस्तूला पोट लावलं ती वस्तू लंकेतली पडती. आणि तुम्ही पटकन जयपत्र द्या. रावणाच्या पहिल्याच दिवशी श्राद्धाचा विधी होता. त्याच दिवशी चक्रवेणाच्या पुढे वाळवंटात गुडघे टेकले. हा, ठराविक लोकांच्या पुढे गुडघे टेकणारी लोक होती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र शंभूराजे यांच्या समोर औरंगजेबानं गुडघे टेकले होते. औरंगजेबानं गुडघे टेकले होते ते शंभूराजे. चक्रवेण राजाच्या पुढे राजा रावणानं गुडघे टेकले. हा चक्रवेण राजा 9 लोकांपैकी एक होता. याच्यावर पृथ्वीची कृपा होती, पृथ्वीची कृपा. रावणाला सांगितलं, राजा मुद्दाम होऊन पटकन जयपत्र दे, अन्यथा सगळ्या लंकेला जर असं केलं ना या तर तू ही खरी लंका पडती. एवढ्या एवढ्या काड्या आणून ह्या लंकेवर टाकून फुकून दिली तर तू ही लंका जळती. ही सगळी भरून समुद्रात टाकली तर तू ही समुद्रात पडती. रावण म्हणला, तोबा तोबा तोबा, आगाऊच काम झाले. चला जयपत्र घ्या म्हणले. पण एवढी तुम्हाला ताकद झाली कुठून? पृथ्वी प्रसन्न झाली. कारण निष्ठेनं वागणाऱ्या लोकांवर पृथ्वी प्रसन्न, 9 लोकांवर प्रसन्न. 1 नंबरला चक्रवेण, 2 नंबरला धर्मराजा. बाकीचे घरी गेल्यावर पहा 7 लोक. सांगितलं तुझ्या पृथ्वी प्रसन्न का? म्हणला, माझ्या नगरीतला जनतेचा जो कर जमा होतो, वाक्य शेवटचं ऐका आता, माझ्या नगरीतला जनतेचा जो कर जमा होतो तो कर मी जनतेच्या सेवेकरता वापरतो. जनतेचा जो निधी आणि कर जमा होतो ना, मी तो जनतेच्या सेवेकरता वापरतो. रावणाने विचारलं, खाता काय? माझ्या आजोबा पंजोबानं कमवलेला भूखंड, त्याच्यातल्या गहू ज्वारी जितकी पिकती ती माझ्या पोटाकरता संसारात वापरतो आणि जनतेचा कर जनतेसाठी वापरतो. म्हणून पृथ्वीची कृपा झाली. मी जी गोष्ट हातात आणली ती गोष्ट होती, ती धर्माकडे प्राप्त झाली. म्हणून धर्माचा रथ एक इतीनं आधार चलत होता. पृथ्वीला कुठलाही दगड धर्माच्या रथाची चाकं घासीत नव्हता. 9 पैकी 2 ऐकले. बाकीचे घरी गेल्यावर मोबाईलवर पहा, देव तुमचं चांगलं करीन. भांगाऱ्या भोंगाऱ्याला चॅटिंग करी जाऊ नका, इचक्या रोग होईल. रात्र रात्र इचकिता, कोहरक इचकिता नका, चांगलं इचकी जा. असो, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नानं वैकुंठवासी स्वर्गीय सुमनबाई राजांबर पाटील उढाण यांचं प्रथम पुण्य श्राद्ध आहे. विठ्ठलराव उढाण असतील, कैलासराव उढाण असतील, बालासाहेब उढाण असतील आणि प्रल्हादराव उढाण असतील यांनी मोठ्या श्रद्धेनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तारखेच्या संदर्भात आपल्या घरात जी विधवा स्त्री असते त्या स्त्रीला बघितल्याच्या नंतर काही अल्पज्ञानी किंवा डोक्याचा भाग कमी असलेल्या बायका किंवा विचाराची प्रणाली कमी असलेल्या महिला गुरुजी विधवा स्त्रीला नाव ठेवतात. एक विनंती करतो माझ्या माईंनो, मालकाच्या अगोदर मृत्यू पावलेली स्त्री तिला फक्त सौभाग्यवती नाव लागते. मालकाच्या अगोदर मृत्यू पावलेल्या स्त्रीला सौभाग्यवती नाव लागते, पण मालकाच्या नंतर मृत्यू पावलेल्या स्त्रीला गंगा भागीरथी नाव लागते. गंगा भागीरथी. मी याच्याकरता सांगतोय, संक्रांत जवळ आली परवाला, म्हणून अंतकरणातल्या ज्या काही आड्यागाड्या येतात ह्या काढून टाका. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. कारण गंगा भागीरथी नाव असते आणि गंगा आणि भागीरथी काशीतल्या मालकानं मामा डोक्यावर घेतल्यात.
डोक्यावर घेतल्या. आणि एक सोपा मुद्दा सांगतो, इतक्यानं जर तुमची शंका भागत नसेल, मनातलं गठुडं फुटत नसेल, तर पुढचा मुद्दा ऐका. कल्पना करा, लक्ष्मीचा पती म्हणजे पंढरपुरातला मालक आहे. लक्ष्मीचा पती म्हणजे पंढरपुरातला मालक आहे. नवरा बायको दोघं जण शेतात गेले. सोयाबीन कापता कापता सोयाबीनचं धसकट नवऱ्याच्या पायात घुसलं. बारीकसं धसकट घुसलं महाराज, नवऱ्याच्या पायात धसकट घुसलं. त्यानं पावसाळ्याचे दिवस होते, पाय धुतला, ते धसकट असं टळटळ दिसू लागलं बारीकसं. बायकोला म्हणला नखानं उपटव बरं. तिनं सांगितलं सकाळीत नख काढे. बायकोनं सांगितलं नेलकटरनं सकाळीत नख काढे. तर नवऱ्यानं काय म्हणा, लक्ष्मी दातानं उपटणं. नवरा बायकोला म्हणला माझ्या पायातलं धसकट तू दातानं काढणं. बायको म्हणली तुमचे पाय कोण्या ठिकाणी जातात, माझे पवित्र दात तुमच्या पायाला लावणार नाही. कोण म्हणायली? पपेची माय. कोण म्हणती? पपेची माय. दुसरा मुद्दा ऐका. कोटी ब्रह्म हत्यामुख पाहता जाती, पाहिली या वेध लावी, वैश्यजीवी जडून. आगणित लावण्य तेजपुंजाळती, रत्नकिळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी लावे धू. रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. कितीतरी रूपाची उदाहरणं देता येतील. कोट्यावती सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात आहे, त्याचा मुखचंद्रमा किती पवित्र असेल कल्पना करा. आणि असं पवित्र मुख ज्या माऊलीच्या तळपायाला लागतंय, त्या माऊलीच्या तळपायाला त्याला काटा पाहिल्याबरोबर निघला नसता का? कृपा कटाक्षे हे बघितल्याबरोबर महाराज काटा निघला नसता का? त्याला नख नव्हते का? त्याच्याकडे शस्त्र नव्हतं का? त्याला काय करता येत नव्हतं? पण त्यानं मुद्दाम स्वतःचे दात, स्वतःची जीभ आणि तो स्वतःचे ओठ एका बाईच्या पायाला लावले. त्या बाईचं नाव होतं जिजाबाई. ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाची धर्मपत्नी होती. म्हणजे तुकोबारायाच्या पत्नीच्या पायाची माती खावा अशी लक्ष्मीच्या पतीला वाटलं. विटेवरचा मालक म्हणजे लक्ष्मीचा पती. लक्ष्मीचा पती ज्या बाईच्या पायाची माती चाटतो, त्या बाईनं जर सांगितलं असतं मला मालकाच्या अगोदर जायचं, तर नेलं नसतं का? नेलं नसतं, काही केलं असतं. पण जिच्या पायाची माती पंढरपुरातला मालक चाटतो, त्या बाईला सुद्धा तुकोबारायच्या मागं थांबावं लागलंय. म्हणून इथं सर्व महिलांना सांगतोय, कोण्या एखाद्या विधवा स्त्रीला नाव ठेवत जाऊ नका. ही तुम्हाला कळकळीची विनंती, हात जोडून विनंती. कारण हा शास्त्रातला पुरावा नाही कोणी कोणाला नाव ठेवलं. कोण मागं राहायचं कोण पुढं जायचं कोणाची जहागिरी नाही ती. तुमच्या आमच्या हातचा विषय नाहीये. म्हणून असा भाकडवाट डोक्यात आणू जाऊ नका. शास्त्र सांगते ते करत जा. नालायकानं सांगितलेलं डोक्यावर घेत जाऊ नका. तुमचं डोकं मोडून जाईन एका दिवशी. कधी शास्त्रात ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात ते करत जा. ही तुम्हाला विनंती. पवित्र संक्रांतीच्या सणाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. उपस्थित सर्वांना प्रणाम करतो. शेवेला पूर्ण राम विठोबा रघुनाथ.